अ वेरी वार्म वेलकम। नादरा शहीद बब्बर जी का ये जो एकल नाटक है सकुबाई, वो उसके अंतिम पड़ाव में पहुंच गया है। हम पाते हैं शकुंतला वहाँ बैठे, पूजा कपूर के फ्लैट में बैठे, सोफे में बैठे फिल्म पत्रिका पढ़ती है। मतलब ये फिल्मी मैगज़ीन यूं ही सरसरी नज़र से दौड़ाती है और याद करती है कैसे उसे दिलीप कुमार बहुत पसंद था, उसकी माँ को अशोक कुमार पसंद था और उसकी बेटी सायरी को काजोल पसंद है। ये सब बातें वो करती हैं और इसी बीच वो सुमन के बारे में बात करती है। तो सुमन के बारे में हमें तो कुछ पता नहीं। तब पता चलता है कि सुमन उसकी भाभी है, अर्थात नितिन ने शादी की है सुमन से और बहुत अच्छी लड़की है। वो यूँ कहती है, उसके छोटे छोटे हाथ, छोटे छोटे पैर, उसका सब कुछ छोटा छोटा है। उसको पिक्चर का बहुत शौक है, वैसे बहुत अच्छी औरत है। ये सुमन के बारे में कह रही है, जिससे नितिन ने शादी की है, उसके भाई ने। मैं आई को बोली, तूने पिछले जन्म में ज़रूर कोई पुण्य का काम किया होगा जो तुझे इतनी अच्छी बहू मिली। उसके एक लड़का है अजीत और एक लड़की है मीना, और नितिन के दो बच्चे, एक अजीत और एक मीना। बहुत ही सुंदर है वो। सब लोग बोलते हैं कि मीना अपनी आत्या पर गई है। आत्या यानी कि मैं। सुमन ने मेरी बहुत मदद की है। यशवंत की बीमारी के टाइम में तो वो मेरे साथ ही हर जगह भागती। सुमन, नितिन की पत्नी, मेरे भाई की पत्नी, वो मेरी भाभी, मेरे लिए काफ़ी हेल्पफुल थी, बहुत अच्छी औरत है। जब यशवंत बीमार पड़ा तब मेरे साथ वो हमेशा भाग दौड़ में लगी रही, इस अस्पताल से उस अस्पताल, यहाँ से वहाँ। तब हमें पता चलता है यशवंत बीमार भी पड़ा, तो उसके बारे में वो बताती है, हुआ ये कि कोई 2.5 साल पहले मेरा आदमी बार बार बीमार पड़ता था। कभी पेट खराब हो तो 2-3 महीने, कभी सांस की तकलीफ हो तो 2-3 महीने, रात को ठीक से सो भी नहीं पाता था। हमेशा हल्का बुखार रहता था। कोई डॉक्टर ये दवाई देता, कोई डॉक्टर वो। एकदम सूख कर कांटा हो गया था, ऐसा एकदम सूख कर कांटा हो गया था और चलने को भी नहीं सकता था। मतलब उसका क्या था कि कभी उसे सांस की तकलीफ़ होती तो 2-3 महीने सांस की तकलीफ़ लगी रहती, कभी उसका पेट खराब होता तो 2-3 महीने, और कभी ठीक से सो नहीं पाता था और हल्का बुखार हमेशा रहता था। वो डॉक्टरों के पास ले गए, दवाई दी, लेकिन कोई फ़ायदा नहीं। चल भी नहीं सकता था। कोई कुछ बोलता तो कोई कुछ, पर कोई सुधार नहीं हुआ। फिर एक म्युनिसिपैलिटी डॉक्टर को दिखाया तो बोला कि खून तपास करा के लाओ। ब्लड टेस्ट करने के लिए कहा और हमने ब्लड टेस्ट किया और सब रिपोर्ट लेकर डॉक्टर के पास गए। डॉक्टर रिपोर्ट देखकर सोचता रहा, फिर एक पर्ची लिख कर दी और कहा, तुम लोग जे अस्पताल जाओ। मैं बोली, क्यों साहब? वो बोले, तुम्हारे आदमी को जो बीमारी है उसके लिए जे अस्पताल ही जाना होगा। तो मैंने पूछा, बीमारी क्या है? तो वे बोले, उधर जाकर ही पता चलेगा। मैं और सुमन यशवंत को लेकर जे अस्पताल पहुंचे। मैं यशवंत को उधर बरामदे में बिठा के सुमन को उसके पास खड़ा करके अस्पताल की पर्ची भरने और डॉक्टर से मिलने के लिए दौड़ भाग करने लगी। सरकारी अस्पताल, सरकारी अस्पताल में ना कोई किसी की सुनता है और ना ही कुछ बताता है। मैं तो कहती हूँ कि गरीब के बीमार होने से अच्छा है उसका मर जाना। कितनी कितनी महंगी दवाइयाँ, सुइयाँ, डॉक्टर की फ़ीस, तपासी का खर्चा, फिर फल फ्रूट, ताकत की गोली, जूस, रोज़ रोज़ आना जाना, बस का किराया, ऊपर से छुट्टी। कहाँ से करेंगे बाबा? अब देखिए, ये भी एक तकलीफ़ है गरीबों को। मतलब कि बीमार पड़ गए तो बहुत बड़ी आफत आ जाती है। एक तो है बहुत महंगी दवाइयाँ खरीदनी पड़ती हैं, डॉक्टर की फ़ीस देनी पड़ती है, ब्लड टेस्टिंग का फ़ीस, ऊपर से जब दवाइयाँ खा रहे हों तो ज़्यादा फ्रूट्स खाना पड़ता है, दूध पीना पड़ता है,
और फिर रोज़ रोज़ का आना जाना, बस का किराया, और ऊपर से इन गरीबों को छुट्टी भी तो नहीं मिलती। ठीक से अस्पताल में जांच करवाने के लिए छुट्टी भी नहीं मिलती। हम लोग दिन भर उधर ही बैठे रहे अस्पताल में। शाम को 5 बजे डॉक्टर साहब आए, 7:30 बजे नंबर लगा। देखिए, 5 बजे डॉक्टर साहब आए और 7:30 बजे इनका नंबर लगा। मैं यशवंत को लेकर अंदर गई तो डॉक्टर ने बोला तुम बाहर बैठो। फिर 10-15 मिनट तक मेरे आदमी से अकेले में डॉक्टर ने बातें की। फिर वापस मुझको अंदर बुलाया और बोला तुम अपना और अपनी बेटी का खून तपास करा के ले आओ। अब देखो, बीमार मेरा पति था, उसका ब्लड टेस्टिंग कराया। उसका रिपोर्ट पढ़कर डॉक्टर ने पहले तो मेरे हस्बैंड से बातचीत की अकेले में, फिर मुझसे कहा कि तुम और तुम्हारी बेटी भी ब्लड टेस्ट करके लाओ, और जाने को बोला। फिर मैं और सुमन मेरे आदमी को लेकर बाहर आ गए। यशवंत वहीं फुटपाथ पर बैठकर फूट फूट कर रोने लगा। अब मुझे कुछ समझ में नहीं आया। डॉक्टर के पास यशवंत गया, अकेले में बात की। फिर मुझे बुलाया डॉक्टर ने, मेरे और बेटी के ब्लड टेस्टिंग की बात की। बाहर निकले तो यशवंत फूट फूट कर रोने लगा। मैं कितना पूछी, यशवंत काहे को तू रोता है, क्या बोले डॉक्टर साहब, पर वो कुछ नहीं बोला, बस रोए जा रहा था, रोए जा रहा था। थोड़ी देर में वो धीरे से खड़ा हुआ और बोला कल सुबह सबसे पहले तुम अपना और साइली का खून तपास करा के तब इधर आना। घर पहुंचकर भी साइली को बार बार प्यार करके रोता रहा। सुबह उठकर मैं अपनी और साइली की खून तपासी की रिपोर्ट लेकर डॉक्टर के पास पहुंची। डॉक्टर कागज़ देकर बोला गुड, वेरी गुड, तुम दोनों बच गए। साइली एकदम से बोली डॉक्टर साहब, बाबा को क्या एड्स हुआ है? अब देखिए, वो पढ़ी लिखी थी लड़की, वो भान गई कि बाबा को एड्स हुआ है। डॉक्टर बोला हाँ, तुम्हारे बाबा को एड्स हुआ है, अभी तुम दोनों को बहुत ध्यान रखना पड़ेगा। वो ज़्यादा से ज़्यादा 6 महीने और ज़िंदा रहेगा, ये ज़्यादा से ज़्यादा 6 महीने ज़िंदा रहेंगे। फिर मेरे को डॉक्टर बोला अब अपने आदमी के साथ सोने का नहीं, 1-2 महीने के बाद उसको हम इधर ही भर्ती करेगा, अभी अस्पतालों में जगह नहीं है। देखो, तुम आदमी के साथ सोना नहीं, क्योंकि एड्स जो है कम्युनिकेबल डिसीज़ होता है, स्प्रेड होता है, और अस्पतालों में जगह नहीं है, इसलिए इसे अभी एडमिट नहीं कर रहे हैं, वरना इसे तो अभी एडमिट करना है। फिर एक कागज़ में दवाई लिख कर दी और कहा इसको बाज़ार से खरीद कर टाइम पर खिलाते रहने का। हम दोनों रोते पीटते घर पहुँचे तो यशवंत अपना सामान बांध कर तैयार बैठा था। फिर मेरे को देख कर एकदम बोला, तो हम देखे, मैं और साइली गए थे डॉक्टर के पास अपने ब्लड टेस्ट करा के, और घर पहुँचे तो देखते हैं ये सामान बांधे बैठा है यशवंत। ए सकू, क्या बोला डॉक्टर, तू बता मेरे को क्या बोला? मैं बोली हम दोनों को वो बीमारी नहीं है। तो एकदम खुश होकर बोला हे भगवान, हे देवा, माँ अम्बे, माँ भवानी, तेरा लाख लाख शुक्र है, हे जगदम्बे, तेरा लाख लाख धन्यवाद। वो काफ़ी खुश हुआ, क्योंकि उसे शक था कि कहीं उसके कारण, उसकी गलती के कारण उसकी बेटी और पत्नी को भी एड्स न हो। फिर मैंने पूछा तू ये सामान बांध कर क्यों बैठा है? तो बोला बस अब मैं यहाँ नहीं रहूँगा, अपने गांव जाऊँगा, अपने भाई के पास। तो इसका केवल एक भाई था, जैसे हमें पता है जब शकुंतला की शादी हुई थी तब कहा था इसकी सास नहीं है, कोई ननद नहीं है, इसका सिर्फ एक भाई है गांव में। तो मैंने बहुत समझाया, वो डॉक्टर साहब ने जो दवा बताई थी वो मैं ले आई। तो बोला 2-4 महीने और ज़्यादा जीऊँगा, यही ना, मैं इधर बम्बई में नहीं मरना चाहता, गांव जाएगा, उधर ही रहेगा। मैं बोली इधर अस्पताल में भर्ती करा के तेरी दवा दारू करेगी। तो इस पर वो बोला इससे क्या फ़र्क पड़ेगा, इसी बीच मेरी वजह से साइली को कुछ हो गया तो? नहीं सकूँ, मुझे जाने दे, इसी में सबका भला है, ये मेरे अपने कर्मों का फल है, इसका नतीजा तुम लोग क्यों भुगतो? ये मेरी गलती का फल है, मेरे कर्मों का फल है। मैं यहाँ रुकूँगा तो हो सकता है बेटी को भी ये हो जाए, मैं ये नहीं चाहता।
अभी तो बाल बाल बच गए, तुम दोनों सेफ हो, तो इसलिए मैं गांव जाना चाहता हूँ। उसने सामान उठाया और बोला, तुम लोग हर महीने मुझको देखने आना। ये कहकर वो बाहर निकल गया। साइली दौड़ कर उसे पकड़ कर रोने लगी, तो उसे प्यार से समझाते हुए बोला, अरे बेटा, तू रोएगी तो तेरी आई का क्या होगा? तू तो मेरी पढ़ी लिखी समझदार बेटी है। मैं वहाँ अच्छे से रहूँगा, खेतों की खुली हवा लगेगी, हो सकता है उससे कुछ फ़ायदा हो। अपनी आई का और अपना ख्याल रखना। देखिए, बेटी को समझाता है कि वो पढ़ी लिखी है, समझदार है, अब उसकी जिम्मेदारी है कि अपनी माँ को भी संभाले। मैं समझता था कि मैं बहुत अच्छा आदमी हूँ, शराब नहीं पीता, जुआ नहीं खेलता, बस एक ही भूल की। उसने लाइन में लगा दिया। देखिए, मैं जुआ नहीं खेलता, शराब नहीं पीता, लेकिन ज़िंदगी में मैंने एक भूल की और उस भूल के कारण मुझे एड्स हो गया। बस फिर वो मुझे और साइली को रोता छोड़कर चला गया। मैं और साइली हर महीने गांव जाते। तीसरे महीने जब गांव गए तो उसकी हालत बहुत ख़राब थी। सूख कर एकदम ढांचा हो गया था, आंखें धंस गई थी, बाल भी झड़ गए थे। उसको खाट पर से उठने को नहीं होता था। खेतों में अकेला पड़ा रहता था। मैंने उसकी हालत देखी तो मैं ज़ोर ज़ोर से रोने लगी। मैंने कहा, देखिए, जब मैं गांव गई तो हर महीने हम जाते थे उसे देखने, लेकिन जब तीसरे महीने गए तो उसकी हालत बहुत ख़राब थी, एकदम सूख कर। एड्स में होता है ना, वो होता ही है, एक्वायर्ड इम्यूनो डेफिशिएंसी सिंड्रोम होता है। इम्यूनिटी कम हो जाता है, तो थोड़ी सी खांसी जुकाम लग जाए तो फिर जाता नहीं है। हम बचे से इसलिए रहते हैं कि हम में इम्यूनिटी होता है, और एड्स में इम्यूनिटी नहीं होती है, तो बहुत डेंजर होता है। छोटी से छोटी बीमारी भी जानलेवा सिद्ध हो सकती है। और वो एकदम, आंखें धंस गई थी, बाल झड़ गए थे, वो एकदम से सूखा पतला हो गया था। खेतों में पड़ा रहता अकेला, एकदम डिप्रेशन भी हो गया होगा। चलो उधर जे अस्पताल में भर्ती करा देंगे। तो बोला, नहीं, तू काहे को मेरी मिट्टी खराब करती है। उधर अस्पताल में गंदगी, एक के ऊपर एक मरीज़, तू इलाज के लिए डॉक्टरों के पाँव पड़ेगी, और उससे भी क्या होगा, मैं यहीं ठीक हूँ। वो कहता है कि वहाँ जाकर भी क्या है, उसे पता है उसकी बीमारी का जो सीरियसनेस है उसे पता है। अब वहाँ जाकर डॉक्टरों के पीछे पड़ना, पाँव पड़ना, पैसे लूटना, इससे ज़्यादा और हो क्या सकता है। एक तो उनके पास पैसा भी नहीं है, वक्त भी नहीं है। तो वो कहता है, मैं गांव में ही ठीक हूँ। तो इस प्रकार शकुंतला का पति यशवंत, जो एड्स से ग्रस्त था, गांव में ही रहता है। और होता क्या है, और उसके बाद क्या होता है, शकुंतला ने अपने जेठ के पास थोड़ा बहुत पैसा, फल फ्रूट और दवा देकर वो बम्बई आ गई। आने के तीसरे दिन ही मेरे जेठ का गांव से तार आया कि यशवंत बहुत सीरियस है। हम सब लोग, नितिन, साइली, आई, गांव पहुँचे तो यशवंत जा चुका था, उसकी मृत्यु हो चुकी थी। मेरे जेठ ने उसका क्रियाक्रम भी कर दिया था। मैं 2 दिन वहाँ रुकी, जेठ को क्रियाक्रम का पैसा दिया और वापस आ गई। सच, बड़ा अच्छा था मेरा आदमी। नसीब वालियों को मिलता है ऐसा मर्द। देखो वो कितनी भोली भाली है, पति को, उसकी पति के भूल चूक को एकदम से माफ़ करती है और कहती है, मेरा आदमी बहुत ही अच्छा था, नसीब वालियों को मिलता है ऐसा मर्द। भगवान, वो जहाँ भी हो, जैसा भी हो, उसकी आत्मा को शांति देना। वो उसकी आत्मा शांति के लिए मिन्नतें मांगती, वो उसकी आत्मा शांति की प्रार्थना करते हुए अपने विट्ठल नाथ से कहती है कि वो जहाँ भी हो, जैसे भी हो, उसकी आत्मा को शांति दे। तो इस प्रकार शकुंतला के जीवन में एक और ट्रेजेडी घटता है कि उसके पति एड्स से ग्रस्त होते हैं और एड्स की बीमारी से उनकी मृत्यु भी हो जाती है। अब शायद एक और एपिसोड के साथ, वो हमारा 10th एपिसोड होगा, उसके साथ हमारा ये जो सकुबाई नाटक है अपने एंडिंग में पहुंच गया है। जैसा मुझसे हो चुका है, ऑनलाइन जो माध्यम है उससे मैंने इसे संपन्न किया है।
आशा करती हूँ आप लोगों को ये समझ आ गया होगा ये एकल नाटक है क्या। तो हम चलते हैं अब इसके मलयालम वर्जन की ओर। സക്കുബായി ഒരു വീട്ടിൽ നടക്കുന്ന കളവ് പിടിക്കുന്നു. മിസ്സസ് ഖന്ന നടക്കാൻ ഉദ്ദേശിക്കുന്ന ഒരു കളവ് പിടിക്കുന്നു. പിന്നെ നമ്മൾ കണ്ടു സക്കുബായി എങ്ങനെ പൂജ കപൂറിനോട് ആത്മാർത്ഥതയുള്ളൊരു ജോലിക്കാരിയായിരുന്നു. പൂജ കപൂറിനെ പറ്റി വേറെ ആരും അനാവശ്യം പറയുന്നതൊന്നും സക്കുബായിക്ക് ഇഷ്ടമല്ല. സക്കുബായി ഈ എപ്പിസോഡിൽ നമ്മൾ കാണുന്നത് സക്കുബായി ഒരു സോഫയിലിരിക്കുന്നു, ഒരു ഫിലിം മാഗസിൻ ഇങ്ങനെ മറച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു, ഒരു ഫിലിം മാഗസിൻ ഇങ്ങനെ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു. ആ ഫിലിം മാഗസിൻ കാണുമ്പോഴാണ് അവർ പറയുന്നത് അവർക്ക് ദിലീപ് കുമാറിനെ വളരെ ഇഷ്ടമാണ്, സിനിമാ നടൻ. അപ്പോഴാണ് അവരുടെ അമ്മയ്ക്ക് അശോക് കുമാറിനെയാണ് ഇഷ്ടം, അവരുടെ മകൾ സായിലിക്ക് കാജോലിനെയാണ് ഇഷ്ടം. അഭി ഉസ്നെ കിസി ഗൺ കെ സാത്ത് ഷാദി കർ ലി ഹെ. അജയ് ദേവ്ഗണാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. അതാണ് ഇവർ പറയുന്നത്, ഗൺ കെ സാത്ത് ഷാദി കർ ലി ഹെ കാജോൾ. സുമൻ ഗോവിന്ദ കി പിക്ചർ ബഹുത് ദേഖ്തി ഹെ. സുമൻ ഏത് ക്യാരക്ടറാണെന്ന് നമുക്കിതുവരെ അറിയില്ല. സുമന് ഗോവിന്ദയാണ് വളരെ ഇഷ്ടം. സുമൻ മേരി ഭാബി मैंने आपको बताया नहीं. എൻ്റെ ഭാബിയാണ് സുമൻ. नितिन ने शादी कर ली है, बहुत अच्छी लड़की है. उसके छोटे छोटे हाथ, छोटे छोटे पैर. സുമൻ ആരാണ്? നിതിൻ വിവാഹം ചെയ്ത പെൺകുട്ടിയാണ്. വളരെ നല്ല കുട്ടിയാണ്. उसका सब कुछ छोटा छोटा है. उसको पिक्चर का बहुत शौक है. वैसे बहुत अच्छी औरत है. मैं आई को बोली, तूने पिछले जन्म में ज़रूर कोई पुण्य का काम किया होगा जो तुझे इतनी अच्छी बहू मिली. ഞാൻ അമ്മയോട് പറയും, കഴിഞ്ഞ ജന്മത്തിൽ അമ്മ എന്തോ പുണ്യം ചെയ്തേ, അല്ലെ ഇത്രയും നല്ല മരുമകൾ അമ്മയ്ക്ക് കിട്ടാനിടയില്ല. उसके एक लड़का है अजीत और एक लड़की है मीना. അപ്പം നിതിൻ സുമൻ ഈ ദമ്പതികൾക്ക് 2 കുട്ടികൾ, അജീത്തും മീനയും. बहुत ही सुंदर है वो. सब लोग बोलते हैं कि मीना अपनी आत्या पर गई है. ആത്യ യാനി കി മേ. മകൾ വളരെ സുന്ദരിയാണ്. എല്ലാവരും പറയുന്നത് അപ്പച്ചിയുടെ മുകളിലാണ് മകൾ പോയിരിക്കുന്നത്. അപ്പച്ചി എന്ന് പറയുമ്പോൾ ഞാൻ. सुमन ने मेरी बहुत मदद की है. यशवंत की बीमारी के टाइम में तो वो मेरे साथ ही हर जगह भागती. डॉक्टर के पास जाना, इस अस्पताल में उस अस्पताल, इस अस्पताल से उस अस्पताल, यहाँ से वहाँ. യശ്വന്ത് സുഖമില്ലാതെ കിടന്നപ്പോൾ ഒരു ആശുപത്രിയിൽ നിന്ന് മറ്റേ ആശുപത്രിയിൽ ഓട്ടമായിരുന്നു ഞങ്ങൾ. ആ സമയത്ത് എനിക്ക് സുമനാണ് വളരെ ഹെൽപ്പ് ചെയ്തത്. പിന്നെ നമ്മളോടായിട്ട് പറയാണ് യശ്വന്തിൻ്റെ രോഗത്തിൻ്റെ കാര്യം. ഹുവായേ कि कोई 2.5 साल पहले मेरा आदमी बार बार बीमार पड़ता था. कभी पेट खराब हो तो 2-3 महीने, कभी सांस की तकलीफ हो तो 2-3 महीने, रात को ठीक से सो भी नहीं पाता था. ഒരു 2-2.5 വർഷം മുമ്പ് യശ്വന്തിന് അസുഖം തുടങ്ങി. എങ്ങനെയാണെന്ന് വെച്ചാൽ വയറ്റിന് അസുഖമാണെങ്കിൽ പിന്നെ ഒരു 2-3 മാസം അത് തന്നെ. ശ്വാസം എടുക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടാണെങ്കിൽ അതൊരു 2-3 മാസം. രാത്രി ശരിക്കും ഉറങ്ങാനും പറ്റുന്നില്ല. ഹമേഷ ഹൽക്ക ബുഖാർ രഹതാ ഥാ. എപ്പോഴും ഒരു ചെറിയ പനി, ബോഡി ടെമ്പറേച്ചർ എപ്പോഴും പനി ഉണ്ടായിരുന്നു. कोई डॉक्टर ये दवाई देता, कोई डॉक्टर वो. एकदम सूख कर कांटा हो गया था. ऐसा चलने को भी नहीं सकता था. ഉണങ്ങി ചുക്കായിട്ട് അങ്ങ് ആകെ വല്ലാതായി, നടക്കാനും വയ്യ. कोई कुछ बोलता, कोई कुछ, पर कोई सुधार नहीं हुआ. फिर एक म्यूनसिपालिटी डॉक्टर को दिखाया तो बोला कि खून तपास करा के लाओ. फिर खून तपासी का सब रिपोर्ट लेकर डॉक्टर के पास गए. അവസാനം ഒരു ഡോക്ടർ പറഞ്ഞ് ബ്ലഡ് ടെസ്റ്റ് ചെയ്തുകൊണ്ട് വരാൻ പറഞ്ഞു. ബ്ലഡ് ടെസ്റ്റ് ചെയ്ത് കൊണ്ടുപോയി. डॉक्टर रिपोर्ट देखकर सोचता रहा. फिर एक पर्ची लिख कर दी और कहा, तुम लोग जे अस्पताल जाओ. मैं बोली, क्यों साहब? അപ്പോൾ ഒരു ഡോക്ടർ പറഞ്ഞ് ആ ഡോക്ടർ ടെസ്റ്റ് ചെയ്തിട്ട് റിപ്പോർട്ട് കണ്ടിട്ട്, ബ്ലഡ് ടെസ്റ്റിന് റിപ്പോർട്ട് കണ്ടിട്ട് പറഞ്ഞ് ജെ ഹോസ്പിറ്റലിലോട്ട് വിട്ടോളാൻ. എന്താണെന്ന് ചോദിച്ചപ്പം, തുമാരെ ആദ്മി को जो बीमारी है उसके लिए जे अस्पताल ही जाना होगा. मैंने कहा, बीमारी क्या है? तो बोले, ये उधर ही जाकर पता चलेगा. നിങ്ങൾ ജെ ഹോസ്പിറ്റലിൽ പോയാൽ മതി, അവിടുത്തെ ഹോസ്പിറ്റലിൽ പറഞ്ഞു തരും അസുഖം എന്താണെന്ന്. मैं और सुमन यशवंत को लेकर जे अस्पताल पहुँचे. मैं यशवंत को उधर बरामदे में बिठा के सुमन को उसके पास खड़ा करके अस्पताल की पर्ची भरने और डॉक्टर से मिलने के लिए दौड़ भाग करने लगी. सरकारी अस्पताल,
सरकारी अस्पताल में न कोई किसी की सुनता है और न ही कुछ बताता है. ഗവൺമെൻറ് ഹോസ്പിറ്റലിലെ കാര്യം പറയും വേണ്ട. യശ്വന്തിനെ സുമൻ്റെ കൂടെ അവിടെ നാത്തൂൻ്റെ കൂടെ അവിടെ ഇരുത്തിയിട്ട് ഞാൻ എന്ത് ചെയ്തു, ഡോക്ടറിൻ്റെ അടുത്തും പിന്നെ ഈ ചിട്ടെടുക്കാനും അവിടെ ഇവിടെയൊക്കെ അങ്ങ് ഓട്ടമായിരുന്നു. ഈ ഗവൺമെൻറ് ഹോസ്പിറ്റൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരും ഒരു ഇൻഫർമേഷനും കറക്റ്റായിട്ട് തരത്തില്ല. मैं तो कहती हूँ कि गरीब के बीमार होने से अच्छा है उसका मर जाना. സത്യം പറഞ്ഞാൽ അവിടെ ഗവൺമെൻറ് ഹോസ്പിറ്റലിൽ കയറി ഇറങ്ങുമ്പോഴേ നമുക്ക് തോന്നും പാവപ്പെട്ടവന് ഒരു രോഗവും വരാൻ പാടില്ല, അതിനേക്കാൾ നല്ല അങ്ങ് മരിക്കുന്നതാണ്. क्योंकि कितनी कितनी महंगी दवाइयाँ, सुइयाँ, डॉक्टर की फीस, तपासी का खर्चा, എന്തുമാത്രം ചിലവാണ്. ബ്ലഡ് ടെസ്റ്റിനുള്ള ചിലവ്, പിന്നെ ഡോക്ടറിൻ്റെ ഫീസ്, പിന്നെ അങ്ങോട്ട് പോവുക ഇങ്ങോട്ട് വരിക അതിൻ്റെ ചിലവ്, ഊപ്പർ സേ ചുട്ടി കഹാസേ കറേങ്കെ ബാവ. അതിൻ്റെ കൂട്ടത്തിൽ ഈ ഹോസ്പിറ്റലിൽ കയറി ഇറങ്ങാൻ അവധിയും കിട്ടത്തില്ല. അതിനേക്കാൾ നല്ലത് പാവപ്പെട്ടവർ അങ്ങ് മരിക്കുന്നതാണ്. हम लोग दिन भर उधर ही बैठे रहे अस्पताल में. शाम को 5 बजे डॉक्टर साहब आए. 7:30 बजे नंबर लगा. मैं यशवंत को लेकर अंदर गई तो डॉक्टर ने बोला तुम बाहर बैठो. ഞാൻ യശ്വന്തുമായിട്ട് ഡോക്ടറിൻ്റെ അടുത്ത് ചെന്നു. 5 മണിക്ക് ചെന്നതാണ്, 7:30ക്കാണ് ഞങ്ങളുടെ ടേൺ വന്നത്. നല്ല തിരക്കാണ് ഹോസ്പിറ്റലിൽ. അകത്ത് കയറിയപ്പം ഡോക്ടർ പറഞ്ഞ് ഹസ്ബൻഡ് മാത്രം ഇരുന്നാൽ മതി, എന്നെ പുറത്ത് വിട്ട്. फिर वापस मुझको अंदर बुलाया और बोला तुम अपना और अपनी बेटी का खून तपास करा के ले आओ. പിന്നെ എന്നെ അകത്ത് വിളിച്ചു. എന്നിട്ട് പറഞ്ഞ് അമ്മയും മോളും രണ്ടുപേരും ബ്ലഡ് ടെസ്റ്റ് ചെയ്ത് കൊണ്ടുവരണം. और जाने को बोला. फिर मैं और सुमन मेरे आदमी को लेकर बाहर आ गए. यशवंत वहीं फुटपाथ पर बैठकर फूट फूट कर रोने लगा. വെളിയിലിറങ്ങിയതും ഡോക്ടറുടെ റൂമിൽ നിന്ന് വെളിയിലിറങ്ങിയതും യശ്വന്ത് ആ ഫുട്പാത്തിൽ ഇരുന്ന് തന്നെ അങ്ങ് പൊട്ടിക്കരയാൻ തുടങ്ങി. मैं कितना पूछी यशवंत काहे को तू रोता है, क्या बोले डॉक्टर साहब, और वो कुछ नहीं बोला, बस रोए जा रहा था जोए जा रहा था. ഞാൻ എന്ത് ചോദിച്ചിട്ടും മറുപടി പറയുന്നില്ല. യശ്വന്ത് കരച്ചിലോടെ കരച്ചിൽ. थोड़ी देर में वो धीरे से खड़ा हुआ और बोला कल सुबह सबसे पहले तुम अपना और साइली का खून तपास करा के तब इधर आना. അല്പനേരം കഴിഞ്ഞ് യശ്വന്ത് പറയും നാളെ നിങ്ങൾ ആദ്യം ചെയ്യേണ്ടത് നിങ്ങൾ രണ്ടുപേരും അമ്മയും മോളും ബ്ലഡ് ടെസ്റ്റ് ചെയ്ത് ഇങ്ങോട്ട് വരണം. घर पहुंचकर भी साइली को बार बार प्यार करके रोता रहा. सुबह उठकर मैं अपनी और साइली की खून तपासी की रिपोर्ट लेकर डॉक्टर के पास पहुंची. डॉक्टर कागज़ देखकर बोला गुड, वेरी गुड, तुम दोनों बच गए. അപ്പോൾ ഡോക്ടറിന് ഞങ്ങളുടെ ബ്ലഡ് ടെസ്റ്റും റിപ്പോർട്ട് കണ്ട് വളരെ സന്തോഷമായി. വളരെ ഹാപ്പിയായിട്ട് അദ്ദേഹം പറയും ഭാഗ്യത്തിന് നിങ്ങൾ രക്ഷപ്പെട്ടു. साइली एकदम से बोली डॉक्टर साहब बाबा को क्या एड्स हुआ है. ഇപ്പോൾ സായിലി അല്പം പഠിത്തമുള്ളതായതുകൊണ്ട് സായിലിക്ക് ഡൗട്ട് തോന്നി. എന്താ ഡോക്ടർ സാഹബ് എയ്ഡ്സ് ആണോ അച്ഛന്? डॉक्टर बोला हाँ तुम्हारे बाबा को एड्स हुआ है, अभी तुम दोनों को बहुत ध्यान रखना पड़ेगा, वो ज़्यादा से ज़्यादा 6 महीने और ज़िंदा रहेगा. കൂടിപ്പോയ 6 മാസം അത്രയേ ഉള്ളൂ നിങ്ങളുടെ അച്ഛൻ്റെ ആയുസ്, അതുകൊണ്ട് വളരെയധികം ശ്രദ്ധിക്കണം. फिर मेरे को बोला अब अपने आदमी के साथ सोने का नहीं, 1-2 महीने के बाद उसको हम इधर ही भर्ती करेगा, अभी अस्पतालों में जगह नहीं है. പിന്നെ എന്നോടായിട്ട് പറഞ്ഞു ഇനിയും ഹസ്ബൻഡിൻ്റെ കൂടെ കിടക്കാൻ പാടില്ല, അയാളെ ആക്ച്വലി ഇവിടെ അഡ്മിറ്റ് ചെയ്യേണ്ടതാണ്, പക്ഷേ ഇവിടെ ഒഴിവില്ലാത്തത് കാരണം, ബെഡ് ഒഴിവില്ലാത്തത് കാരണം ഇപ്പം ഞങ്ങൾ അഡ്മിറ്റ് ചെയ്യുന്നില്ല, 1-2 മാസം കഴിഞ്ഞ് ഇങ്ങോട്ട് തന്നെ കൊണ്ടുവന്ന് അഡ്മിറ്റ് ചെയ്യണം. फिर एक कागज़ में दवाई लिख कर दी और कहा इसको बाज़ार से खरीद कर टाइम पर खिलाते रहने का. हम दोनों रोते पीटते घर पहुँचे तो यशवंत अपना सामान बांध कर तैयार बैठा था. फिर मेरे को देखकर एकदम बोला. ഞാനും സായിലിയും കരഞ്ഞ് നിലവിളിച്ച് വീട്ടിലെത്തി മരുന്നുമായിട്ട്. അവിടെ വന്നപ്പോൾ എന്താ കാണുന്നത്? യശ്വന്തിൻ്റെ സാധനങ്ങളെല്ലാം പാക്ക് ചെയ്തിരിക്കുക. ए सकू क्या बोला डॉक्टर, तू बता मेरे को क्या बोला. मैं बोली हम दोनों को वो बीमारी नहीं है. तो एकदम खुश होकर बोला हे भगवान, हे देवा, माँ अम्बे, माँ भवानी, तेरा लाख लाख शुक्र है. അയാൾക്കങ്ങ് വളരെ സന്തോഷമായി, സമാധാനമായി. അയാൾ ചെയ്ത തെറ്റ് കാരണം അയാളുടെ മകൾക്കും ഭാര്യയ്ക്കും അസുഖം വരുമോ എന്ന് അയാൾക്ക് പേടിയുണ്ടായിരുന്നു. പക്ഷെ അവർ എയ്ഡ്സ് നെഗറ്റീവായിരുന്നു. फिर मैंने पूछा तू ये सामान बांध कर क्यों बैठा है. അപ്പോഴാണ് ഞാൻ ചോദിക്കുന്നത് എന്തിനാണ് ഈ സാധനങ്ങളൊക്കെ പാക്ക് ചെയ്തിരിക്കുന്നത്. तो बोला
बस अब मैं यहाँ नहीं रहूँगा, अपने गांव जाऊँगा, अपने भाई के पास। मैंने बहुत समझाया। वो डॉक्टर साहब ने जो दवा बताई थी वो मैं ले आई तो बोला 2-4 महीने और ज़्यादा जीऊँगा, यही ना। मैं इधर बम्बई में नहीं मरना चाहता, गांव जाएगा, उधर ही रहेगा. അപ്പോൾ അയാൾക്ക് അല്ലെങ്കിലും ഇവിടെ താമസിച്ചാൽ വൈഫിനും എയ്ഡ്സ് വരും, മകൾക്കും വരുമോ എന്നുള്ള പേടിയുണ്ട്. പിന്നെ അയാൾക്ക് അറിയാം വെറുതെ കുറേ മരുന്നിനൊക്കെ പൈസ കൊടുത്തിട്ട് ആശുപത്രി കയറി ഇറങ്ങാല്ലാതെ ഏതായാലും ഈ രോഗം വന്നാൽ മരിക്കും, അതുകൊണ്ട് ഞാൻ അങ്ങ് ഗ്രാമത്തിൽ പോവാണ്. मैं बोली इधर अस्पताल में भर्ती करा के तेरी दवा दारू करेगी. അപ്പം ഞാൻ പറഞ്ഞു ഇവിടെ ഹോസ്പിറ്റലിൽ അഡ്മിറ്റ് ചെയ്ത് നിന്നെ ഞങ്ങൾ നോക്കാം. इस पर बोला इससे क्या फ़र्क पड़ेगा, इसी बीच मेरी वजह से साइली को कुछ हो गया तो नहीं सकूँ, मुझे जाने दे, इसी में सबका भला है, ये मेरे अपने कर्मों का फल है, इसका नतीजा तुम लोग क्यों भुगतो. ഇതെൻ്റെ പ്രവൃത്തി കാരണമാണ്, എൻ്റെ അറിവില്ലായ്മയും എൻ്റെ തെറ്റ് കാരണമാണ് എനിക്ക് ഈ അസുഖം വന്നത്. അത് കാരണം നിങ്ങളും കൂടെ സഫർ ചെയ്യേണ്ട കാര്യം ഇല്ല, അതുകൊണ്ട് ഞാൻ എന്തായാലും ഗ്രാമത്തിലേക്ക് പോവാണ്. उसने सामान उठाया और बोला तुम लोग हर महीने मुझको देखने आना. ये कहकर वो बाहर निकल गया. साइली दौड़कर उसे पकड़कर रोने लगी तो उसे प्यार से समझाते हुए बोला. ഇറങ്ങുമ്പോൾ യശ്വന്ത് പറയും നിങ്ങൾ എല്ലാ മാസവും രണ്ടുപേരും എന്നെ കാണാൻ വന്നാൽ മതി. साइली കരച്ചിലായി. അപ്പോൾ साइलियोട് പറയും अरे बेटा तू रोएगी तो तेरी आई का क्या होगा, तू तो मेरी पढ़ी लिखी समझदार बेटी है, मैं वहाँ अच्छे से रहूँगा, खेतों की खुली हवा लगेगी, हो सकता है उससे कुछ फ़ायदा हो. അപ്പം മനസ്സിലാക്കി കൊടുക്കും, മകള് നീ നിനക്ക് ഇച്ചിരി പഠിത്തവും വിവരവും ഉണ്ട്, നീ വേണം അമ്മേനെയും കൂടെ ശ്രദ്ധിക്കാൻ. അത് മാത്രമല്ല ഗ്രാമത്തിലാവുമ്പം കുറച്ച് നല്ല കാറ്റ് ശുദ്ധവായു ഒക്കെ കിട്ടുമ്പോൾ എനിക്ക് കുറച്ച് ആശ്വാസവും തോന്നും. अपने आई का और अपना ख्याल रखना. मैं समझता था कि मैं बहुत अच्छा आदमी हूँ, शराब नहीं पीता, जुआ नहीं खेलता, बस एक ही भूल की उसने लाइन में लगा दिया. ഞാൻ കരുതിയത് ഞാൻ വളരെ നല്ല മനുഷ്യനാണെന്നേ, കള്ളു കുടിക്കുന്നില്ല, ചീട്ട് കളിക്കുന്നില്ല, പക്ഷേ ഒരു തെറ്റ് ജീവിതത്തിൽ ചെയ്ത് അതിനാണ് ഞാൻ ഈ അനുഭവിക്കുന്നത്. बस फिर वो मुझे और साइली को रोता छोड़ कर चला गया. मैं और साइली हर महीने गांव जाते. तीसरे महीने जब गांव गए तो उसकी हालत बहुत ख़राब थी, सूख कर एकदम ढांचा हो गया था. ഞങ്ങൾ എല്ലാ മാസവും ഞാനും സായിലിയും ഗ്രാമത്തിൽ പോവും യശ്വന്തിനെ കാണാൻ. മൂന്നാമത്തെ മാസം ചെന്നപ്പോൾ ഉണ്ടല്ലോ ആകെ അങ്ങ് കോലപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ആँखें धस गई थी, बाल भी झड़ गए थे, उसको खाट पर से उठने को नहीं होता था. മുടിയെല്ലാം പൊഴിഞ്ഞ് കണ്ണെല്ലാം അകത്തോട്ട് അങ്ങ് കുഴിഞ്ഞ് കട്ടിലിൽ നിന്ന് എണ്ണിക്കാൻ പോലും പറ്റാത്ത അവസ്ഥ. खेतों में अकेला पड़ा रहता था. मैंने उसकी हालत देखी तो मैं ज़ोर ज़ोर से रोने लगी. ആ 3-ാം മാസത്തിൽ ചെന്നപ്പോൾ അയാൾ ആകെ അങ്ങ് ഒന്നും ഇല്ലാതായി. കാരണം ഈ രോഗം തന്നെ അങ്ങനെയാണല്ലേ, ഇമ്മ്യൂണിറ്റി നഷ്ടപ്പെടും. എയ്ഡ്സിൻ്റെ പ്രത്യേകത അതാണ്. ഈ സെക്ഷുവലി ട്രാൻസ്മിറ്റഡ് ഡിസീസാണ് എയ്ഡ്സ്. സേഫ് സെക്സ് ചെയ്യാത്തവർക്ക് കിട്ടുന്ന ഒരു ശിക്ഷയാണ്. അപ്പോൾ ഇതിൽ നമ്മുടെ ബോഡിയുടെ ഇമ്മ്യൂണിറ്റി അങ്ങ് നഷ്ടപ്പെടും. പിന്നെ ഏതൊരു ചെറിയ രോഗവും നമ്മളെ അങ്ങ് തളർത്തും. ഒരു ചെറിയ പനി വന്നാൽ മതി, ഒന്നിനും ഒരു പ്രതിരോധ ശേഷിയില്ല. അപ്പം നമ്മൾ പിടിച്ചു നിൽക്കുന്നത് നമുക്ക് ബോഡിക്ക് ഒരു ഇമ്മ്യൂണിറ്റി പവറുള്ളതുകൊണ്ടാണ് സാധാരണ ആൾക്കാർ പിടിച്ചു നിൽക്കുന്നത്. പനി വരും, ജലദോഷം വരും, പല പല അസുഖങ്ങൾ വന്നാലും നമ്മൾ പിടിച്ചു നിൽക്കുന്നത് അതുകൊണ്ടാണ്. പക്ഷേ എയ്ഡ്സുകാർക്ക് അങ്ങനെ ഒരു ഓപ്ഷനില്ല. അപ്പോൾ ഇത് കണ്ടിട്ട്, ഈ കോലം കണ്ടിട്ട് ശകുന്തള പറയും चलो उधर जे अस्पताल में भर्ती करा देंगे. तो बोला नहीं, तू काहे को मेरी मिट्टी ख़राब करती है, उधर अस्पताल में गंदगी, एक के ऊपर एक मरीज़, तू इलाज के लिए डॉक्टरों के पाँव पड़ेगी और उससे भी क्या होगा. അപ്പോൾ ഹോസ്പിറ്റലിൽ അഡ്മിറ്റ് ചെയ്യാമെന്ന് പറഞ്ഞിട്ട് അയാൾ സമ്മതിക്കുന്നില്ല. കാരണം അവിടെ ഹോസ്പിറ്റലിൻ്റെ അഴുക്കും തിരക്കും മാത്രമല്ല ഈ പൈസ ഇല്ലാത്ത ശകുന്തള ഇതിനു വേണ്ടി കിടന്ന് ഡോക്ടർമാരുടെ പുറകെ ചെന്ന് ഫീസും കൊടുക്കണം, അങ്ങോട്ട് ഓടണം ഇങ്ങോട്ട് ഓടണം. ഏതായാലും ഇതുകൊണ്ടൊരു പ്രയോജനം ആവാൻ പോകുന്നില്ല. അങ്ങനെ അയാൾ അവിടെ തന്നെ ഗ്രാമത്തിലിരിക്കും. मैं अपने जेठ के पास थोड़ा बहुत पैसा, फल फ्रूट, दवा छोड़ के बम्बई आ गई. आने के तीसरे दिन ही मेरे जेठ का गांव से तार आया कि यशवंत बहुत सीरियस है. അങ്ങനെ ഞങ്ങൾ അല്പമുള്ള പൈസയും എല്ലാം കൊടുത്തിട്ട് യശ്വന്തിൻ്റെ ചേട്ടൻ്റെ കയ്യിലെല്ലാം ഏൽപ്പിച്ചിട്ട് ഞങ്ങൾ തിരിച്ച് ബൊംബെയിൽ വന്ന് 3 ദിവസമായപ്പം ടെലിഗ്രാം വരുന്ന എന്താണ് വളരെ സീരിയസ് ആണെന്ന്.
तो हम सब लोग नितिन साइली आई गांव पहुँचे तो യശ്വന്ത് जा चुका था. ഞങ്ങളെല്ലാവരും പറക്കിക്കെട്ടി ഗ്രാമത്തിലെത്തിയപ്പം യശ്വന്ത് മരിച്ചിരുന്നു. मेरे जेठ ने उसका क्रियाक्रम भी कर दिया था. मैं 2 दिन वहाँ रुकी. जेठ को क्रियाक्रम का पैसा दिया और वापस आ गई. सच बड़ा अच्छा था मेरा आदमी. नसीब वालियों को मिलता है ऐसा मर्द. ശകുന്തള നോക്കിയേ, യശ്വന്ത് ചെയ്ത കുറ്റങ്ങളെല്ലാം പൊറുക്കുന്ന ഒരു സ്ത്രീയായിരുന്നു. അവർ പറയാണ് ബടാ അച്ഛാ താ മേരാ ആദ്മി, നസീബ് വാലിയോं को मिलता है ऐसा मर्द. എല്ലാവർക്കും ഒന്നും ഇത്രയും നല്ലൊരു ഹസ്ബൻഡ് കിട്ടത്തില്ല. ഭഗവാൻ वो जहाँ भी हो जैसा भी हो उसकी आत्मा को शांति देना. അയാളുടെ ആത്മാവ് എവിടെയാണെങ്കിലും അയാൾക്കൊരു സമാധാനവും ശാന്തി കൊടുക്കണേന്ന് പ്രാർത്ഥിക്കും. അപ്പോൾ നമ്മുടെ ഓൾമോസ്റ്റ് നമ്മൾ ടുവേർഡ്സ് ദ എൻഡ് എത്തിയിരിക്കുകയാണ്. ഒരു എപ്പിസോഡോടുകൂടി നമ്മുടെ ഈ ഒരു ഡ്രാമ ഏക്കൽ നാടക് അവസാനിക്കുകയാണ്. എല്ലാവർക്കും സ്റ്റോറി ലൈൻ മനസ്സിലായെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി, നമസ്കാരം.